पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: दया नावडी नाम त्या यमजाची, विकल्पी उटी तर्क त्या नरकचीची, मनोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखी बोलता दोष जाती स्वभावे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ भगवंताचं नाम न उच्चारणाऱ्याची अवस्था काय होते ते सांगतात. ज्याला भगवंताचं नाम आवडत नाही त्याची अवस्था समर्थांनी सांगितलेली आहे. मंडळी, कालच्या श्लोकामध्ये आपण एका संवेदनशील असणाऱ्या साधकाची भूमिका समर्थांनी मांडली, त्याचा विचार केला. याचा अर्थ असा की भगवंताचं नामचिंतन जर आपल्या मुखाला येत नसेल तर त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला खंत वाटली पाहिजे आणि अपराधीपणाची भावना मनामध्ये सतत अशा प्रकारची जागृत राहिली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य भक्ती मार्गामध्ये अग्रेसर होत नाही. पश्चाताप आणि अपराधीपणाची भावना ही सतत मनामध्ये भक्ताच्या असायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी बऱ्याच ठिकाणी अशी भावना व्यक्त केलेली आहे की देवा, मी तर अनाथ अपराधी, हे जे म्हणतात महाराज, ते कशा करता म्हणतात की परमार्थ माझ्या हातून घडत नाही, तुझं नामचिंतन माझ्या हातून घडत नाही देवा, त्याबद्दल मला फार वाईट वाटतं. ही त्यांची भावना आहे. जोपर्यंत मंडळी आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमार्थामध्ये पुढचं पाऊल आपलं कधी पडत नाही, आपण आहे तिथेच राहतो. म्हणून हे असं का होतं तर त्याचं एकच कारण आहे की नामाबद्दल आवड आपल्या मनामध्ये नसते, हे त्याचं कारण आहे. आपल्याला बाकीचे सगळे विषय जसे आवडतात, संसारातले सगळे विषय आवडतात, प्रत्येक विषयाबद्दल गप्पा मारायला आवडतं, प्रत्येक विषय चघळायला आवडतात आपल्याला, ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. क्रिकेटमध्ये काय होणार, दिल्लीच्या राजकारणात काय होणार, राज्याच्या राजकारणात काय होणार, काही त्याच्याशी आपला संबंध नसतो. आपलं जीवन आपल्या पद्धतीनं चाललेलं असतं. पण हे नको ते विषय मोठ्या चवीनं आपण चघळत असतो, त्याच्यामध्ये रस घेत असतो, गोडी घेत असतो. आणि खरी गोडी ज्याच्यामध्ये आहे, खरा रस ज्याच्यामध्ये आहे ते भगवंताचं नाम, त्याबद्दल मात्र आपल्या ठिकाणी अनास्था असते, निरादर असतो, आवड नसते. हे तर सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्या संतांनी या गोष्टीला फार मोठे एक पाप सांगितले, याचा फार मोठा दोष सांगितलेला आहे. म्हणून समर्थही या श्लोकामधून सांगत असताना हे सांगतात: दया नावडे नाम त्या यमजाची. त्याची यम अत्यंत जाचणी करतो, म्हणजे त्याला खूप जाच करतो यम. कुणाला? ज्याला नाम आवडत नाही त्याला. तुम्ही म्हणाल यम इथं जाचायला आम्हाला येतो कधी? तर तो आता देहामध्ये असताना येत नाही. देहातून प्राण जेव्हा बाहेर पडतो त्या बाहेर पडलेल्या प्राणाला यमराज पुन्हा सूक्ष्म शरीर देतात आणि त्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून यम त्याला अतिशय जाच करत असतात. किती त्रास करतात. समर्थांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे: नाही त्या यमाशी करुणा, काढिता कुडी बाहेर प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या, थोर यातना भोगी जाती म्हणतात समर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, जसं एखादं ओढाळ जनावर असतं आणि ते उभ्या पिकामध्ये शिरलेलं बघितल्यानंतर तो जो शेताचा मालक असतो तो त्या ठिकाणी हातामध्ये लोढणा किंवा मोठी काठी, जाडजूड काठी घेऊन येतो. त्या जनावराला जसं झोडपत असतो, कशाचाही विचार करत नाही. त्याला कुठं लागेल, किती मार बसेल, काय होईल त्याचा विचार करत नाही. जेवढी ताकद असेल तेवढी ताकद वापरून त्या जनावराला झोडपत असतो तो, जसा पिकाचा शेताचा मालक. तशा पद्धतीनं यमदूत या जीवाची या ठिकाणी त्याला खूप यातना देतात, खूप जाचणी करतात. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, असं महाराज म्हणतात. इतक्या यातना. आणि प्रत्येक वेळेला एक ठोका मारला की तो विचारतो, घेतलास का देवाचं नाव? जोपर्यंत तुझ्या अंगामध्ये शक्ती होती, तुझी वाचा बोलत होती, तोपर्यंत राम म्हटलंस का? विठोबा म्हटलंस का?
गुरुदेव दत्त म्हटलास का, काहीतरी नामचिंतन केलंस का? नाही म्हटलं की पुन्हा ठोका मारतो, नाही म्हटलं की ठोका मारतो. अशा प्रकारच्या अत्यंत अत्यंत यातना, न सोचतील एवढ्या यातना त्या जीवाला होत असतात. परंतु आपल्याला वाटतं हे खरं का खोटं, आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. काही गोष्टी आपल्या डोळ्याच्या पलीकडच्या असतात, काही गोष्टी आपल्या इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडच्या असतात. हा जो आयाम आहे, आपण ज्या आयामामध्ये जगतो, हा आयाम वेगळा आहे. आणि अदृश्य आयाम जे आहेत भगवंताचे, ते आपल्या इंद्रियाला कळत नाहीत आणि दृष्टीला दिसत नाहीत, परंतु ते आहेत. हे ज्याने अनुभवलं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे दुसऱ्या आयामातल्या असणाऱ्या गोष्टी आहेत. शरीरामधून ज्यावेळेला जीव बाहेर पडतो त्यावेळेला तो एका वेगळ्या आयामामध्ये जात असतो आणि तिथं या सगळ्या घटना घडत असतात. पण त्या जीवाला मात्र त्याचे सगळे अनुभव येत असतात. त्याला तुमच्या माझ्यासारखं शरीर नसतं त्या जीवाला, पण ज्याला सूक्ष्म देह म्हणतात तो असतो. त्याला सगळे अनुभव येतात. त्याला गार गरम, त्या ठिकाणी असणारं तिखट कडू आंबट, ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी त्या जीवाला कळत असतात. म्हणून या यमयातना ज्या होतात त्यावेळेला जीव आक्रंदन करत असतो, परंतु त्याची सोडवणूक करण्याकरता तिथं कोणीही नसतो त्यावेळेला. म्हणून समर्थ सांगतात की बाबांनो, जोपर्यंत तुमच्या देहामध्ये प्राण आहे, जोपर्यंत वाचा शक्ती आहे, तोपर्यंत होता होईल तेवढ्या नामाचा त्या ठिकाणी अट्टहास करा. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण नाम मांडीपा ओळी, म्हणजे एकामागे एक एकामागे एक एकामागे एक अशा नामाच्या ओळी मांडत जा म्हणतात. म्हणजे सतत नाम घ्या. आणि हे जर करत नसाल तर मग यमयातना सोसायला तयार व्हा. काही माणसांच्या ठिकाणी नामावरती विश्वास नसतो. एवढं काही नामानं साध्य होतंय, नामामध्ये एवढी ताकद आहे का, असं काही माणसं मनामध्ये विकल्प निर्माण करतात. म्हणून समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, विकल्पे उठे तर्क त्या नरक चीची. विकल्प भावनेनं मनामध्ये तर्क कुतर्क निर्माण होत असतात. कोणी बघितले, काय कराय, राम म्हटल्यामुळं काय म्हणतंय, विठ्ठल म्हटल्यामुळं काय होतंय, असं म्हणून त्याच्याबद्दल तिरस्कार करणं किंवा त्याची टर उडवणं, टिंगल करणं, हे कुतर्काचं असणारं काम आहे. हे विकल्पामुळे निर्माण होतात. समर्थ म्हणतात की अशा कुतर्की माणसाला, विकल्पी माणसाला अत्यंतातल्या अत्यंत घोर नरकामध्ये खितपत पडावं लागतं. त्या नरकाचं सगळं वर्णन गरुड पुराणामध्ये केलेलं आहे की जीवाची मृत्यूनंतरची अवस्था काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल मनुष्यानं, तर गरुड पुराण एकदा का होईना जीवनामध्ये वाचावं. असा काही नियम नाही ते सुतकामध्येच वाचलं पाहिजे. आपल्याला जाणीव करून घ्यायची असेल आपल्या धर्माची, तर आपले ग्रंथ आपण वाचले पाहिजेत. त्या गरुड पुराणामध्ये सगळ्या नरकांची नावं, त्याच्यात होणाऱ्या यातना, त्याच्यामध्ये दिले जाणारे त्रास, या सगळ्या गोष्टीचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. तेव्हा समर्थ म्हणतात की विकल्पे उठे तर्क त्या नरक छीची. अतिशय घाणेरडा, आपण म्हणतो ना छी, घाण, छी अशा अर्थाचा जो शब्द आहे, तिरस्करणीय, तर तो असा अत्यंत घाणेरडा नरक त्याला त्या ठिकाणी भोगायला प्राप्त होत असतो. समर्थ म्हणतात की या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला वाईट परिणाम व्हावा असं वाटत नसेल, तर मनुष्यानं भगवंताच्या नामावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा नसेल, आवड नसेल आणि प्रेम नसेल, तर त्या ठिकाणी त्या नामाचा उपयोग म्हणावा तसा होत नाही. नाम आपण बऱ्याच वेळा बोलून गेलो की यांत्रिक पद्धतीनं होतं ते, त्याचा उपयोग म्हणावा असा होत नाही. का तर काही गोष्टी उपयोगात येण्याकरता काही गोष्टी त्याला बरोबर त्याचा मेळ बसावा लागतो. याकरता एक गोष्ट मंडळी आपल्या नेहमीच्या सांगण्यातली असते ते सांगतो. एकदा शेषनागाच्या पोटामध्ये दुखायला लागलं. शेषनाग म्हणजे ज्याच्यावरती भगवान श्री विष्णू शयन करतात तो भगवान शेषनारायण. त्या शेषाच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आता त्याच्या पोटात दुखायला लागलं म्हटल्यानंतर बराबर सगळे वैद्य गोळा झाले. अश्विनी कुमार हे देवाचे वैद्य, ते त्या ठिकाणी हजर झाले. काय झाले म्हणले, महाराज पोटात दुखायला लागलेलं आहे. त्यांनी चांगल्या प्रतीचं औषध तयार करून त्या शेषाला दिलं आणि सांगितलं, हे औषध घ्या, लगेच तुमचं पोट दुखणं कमी होईल. त्याने ते औषध घेतलं, लगेच कमी होईल म्हणले, पण तास झाला तरी कमी होईना.
आणि निरोप पाठवला, अहो तुम्ही औषध दिलं घेतलं पण काही कमी झालं नाही. दुसऱ्यांदा औषध दिलं तरी दुखणं कमी झालं नाही. तिसऱ्यांदा औषध दिलं तरी दुखणं कमीच झालं नाही. अश्विनी कुमार म्हणायला लागले की आम्हाला सगळ्या देवतांचं वैद्य म्हणून आम्हाला पद मिळालेलं आहे, ते उगीच मिळालंय का? आमच्या औषधांचा गुणधर्म होत नाही म्हणजे याचं नेमकं काय आहे? तेव्हा ते म्हणले चला आता आम्ही स्वतः येऊन तिथं औषध देतो. आणि मग स्वतः अश्विनी कुमार त्या शेषासमोर आले आणि त्याला विचारलं, तुम्ही औषध घेतलं का आम्ही दिलेलं? हो घेतलं. 3 वेळा घेतलं, पण 3ही औषधाचा काय उपयोग झाला? 3 डोस घेतले पण काय उपयोग नाही. आता म्हणे आम्ही तुम्हाला औषध देतो, पण एक काम करा. म्हणे काय? तुम्ही दिलेलं औषध मागं कसं घेतलं? ते म्हणले सेवकांनी वाटी औषधाची माझ्यासमोर दिली, ती मी बघितली आणि घेतली. अश्विनी कुमारांच्या लक्षात आलं की परिणाम कशामुळे काय झाला तो. त्यांनी सांगितलं, अगोदर तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि मग ते औषध मी देतो ते घ्या. तसं केल्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधली आणि अश्विनी कुमारांनी दिलेलं औषध शेष नारायण पिले. परिणाम पोट दुखणं लगेच कमी झालं. त्याने विचारलं, असं कसं काय? तर म्हणे औषधामध्ये दोष नव्हता, पण तुमची जी दृष्टी आहे ती विषारी दृष्टी, शेषाची नागाची दृष्टी विषारी असल्यामुळं त्या विषाचा परिणाम औषधावरती होऊन त्यातली गुणकारकता नष्ट होत होती. हे त्याचं गुण न येण्याचं कारण आहे म्हणले. नेमकी तीच अवस्था आमच्या ठिकाणी आहे. आमचं अंतःकरण हे विषारी झालेलं आहे. विषय वासनेनं, पाप वासनेनं, संसारातल्या अनेक त्या ठिकाणी गोष्टीमुळं आपलं हृदय अंतःकरण हे विषारी झालेलं आहे. आणि ते जोपर्यंत त्याचा विषाचा परिणाम कमी होत नाही तोपर्यंत नामाचा आपल्याला अनुभव, जो गोड अनुभव आहे तो येत नाही. मग त्याकरता काय केलं पाहिजे? जरी नाही आवडलं तरी नाम घेतच राहिलं पाहिजे, घेतच राहिलं पाहिजे. परिणाम हळूहळू त्याच्यावरचा विषारीपणा कमी होऊन मग त्या ठिकाणी अमृताचा जो परिणाम आहे नामाच्या, तो आपल्या अंतःकरणाला जाणवायला लागतो. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी कोणतीही समस्या आपल्याकडे घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला जीवनभर फक्त नाम घ्या, नामाच्या अनुसंधानामध्ये राहा, हाच उपदेश केला. वेगळं काही करू नका असं सांगितलेलं आहे. एवढी नामावरती आढळ श्रद्धा आणि आढळ निष्ठा असावी, तेव्हा त्याचा अनुभव जीवाला येत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, अति आदरे, भगवंताचं नाम अति आदरानं त्या ठिकाणी घ्यावं, अति आदरानं प्रेमानं त्या ठिकाणी आवडीनं नाम घ्यावं. आणि ते जर तसं घेतलं तर समर्थ म्हणतात, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. मुखानं त्या नामाचा उच्चार जर केला तर त्या नामाच्या उच्चाराबरोबर जे आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर पडतात, जे आपल्या मुखातून नाम घेत असताना हवा जी बाहेर पडत असते, त्या शब्दाद्वारा, त्या हवेद्वारा अंतःकरणातले दोष हळूहळू कमी होतात आणि मग ते अंतःकरण शुद्ध होऊन खऱ्या नामाची अनुभूती जी काय असते ते आपल्याला प्राप्त होत असते. त्याकरता मुखानं नाम घेतलं पाहिजे, हे सगळ्या संतांनी सांगितले. ज्ञानोबा तर म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे मनातल्या मनात म्हणण्यापेक्षा मुखानं म्हणण्याला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण त्याचा उच्चार होत असतो, ध्वनी निर्माण होत असतो आणि त्या ध्वनीचा परिणाम हा फार चांगला होत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. असं या असणाऱ्या भगवंताच्या नामाचा महिमा वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या आपल्याला उदाहरणं देऊन, वेगवेगळे दाखले देऊन समर्थ पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण एकमेव हे आहे की आपण भगवंताच्या नावामध्ये रममान व्हावं आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण करून घ्यावा, हा समर्थांचा उद्देश आहे. म्हणून असं असणार हे या श्लोकाचं आजचं चिंतन आहे. मंडळी, आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. आपण जर चॅनल नियमित ऐकत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.